नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. 100 दिवस 100 औषधे दिवस. आज आपला 29वा. आज आपण BSF कंपनीचं एक्सपोनस या प्रोडक्ट विषयी माहिती घेणार. एक्सपोनसमध्ये आपल्याला प्रोप्ला निफ्लाइट 300 GL SC फॉर्म्युलेशनमध्ये हे घटक पाहायला भेटतात. तसेच हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड, त्याचबरोबर एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड देखील आहे. तसंच आपल्याला यामध्ये नॉकडाऊन ॲक्शन पाहायला भेटते. आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कीटकनाशकाचं तर हे ग्रुप 30 मधलं कीटकनाशक आहे. त्याचबरोबर आपण हे कोणकोणत्या पिकावर कोणतं कीटक दिसून आल्यावर याची फवारणी केली पाहिजे, तर त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, मक्का, सोयाबीन, तूर इत्यादी जे काही भाजीपाला पिके असतील, वेलवर्गीय पिके असतील, फळ पिके असतील, इत्यादी पिकांवर आपण याची फवारणी करू शकतो. तसेच आपल्याला कोणकोणते कीटक दिसून आल्यावर याची फवारणी करायची, तर फ्रूट अँड शूट बेरो म्हणजेच फळ व शेंडा पोखरणारे आहे. त्याचबरोबर थ्रिप्स म्हणजे तुडतुडे. त्याचबरोबर ग्राम पॉड बेरो म्हणजे शेंगा पोखरणारे आहे. त्याचबरोबर मार्को पोड बेरो, अजून आपलं लिप मायनर म्हणजे पाने खाणारा किडा. त्याचबरोबर डायमंड बॅक माउथ, अजून टोबॅको लिप इटिंग कॅटरपिलर म्हणजे तंबाखूवरील आळी. त्याचबरोबर आर्मी वाघ म्हणजेच लष्करी आळी इत्यादी कीटक दिसून आल्यावर आपण याची फवारणी करायची. तसंच याचं रेन फास्टनेस विषयी बोलायचं ठरलं तर 2 तासाचा आपल्याला रेन फास्टनेस पाहायला भेटतो. तसेच याचा कार्यकाळ 7 ते 10 दिवसाचा आपल्याला कार्यकाळ पाहायला भेटतो. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की शक्यतो या मॉलिक्यूलची फवारणी आपण फ्लावरिंग स्टेजला शक्यतो टाळाटाळ करावं. तसंच याचं प्रमाणविषयी बोलायचं ठरलं तर एकरी प्रमाण याचं 17 मिली, तरी पिकानुसार आणि कीटकाच्या प्रादुर्भावानुसार आपण याचं प्रमाण वाढवू शकतो. तसंच हे प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये 17 ml, 25 ml, 34 ml या पॅकिंगमध्ये अवेलेबल होईल. धन्यवाद मित्रांनो.